युट्यूबच्या प्लॅटफॉर्मवर आपण काम करतो, पण आपण युट्यूबला जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे का? म्हणजेच हे प्लॅटफॉर्म का क्रिएट केलेलं आहे, इथे क्रिएटर व्हिडिओ अपलोड का करतात? तर आज आपण जाणून घेऊयात की व्हिडिओज अपलोड का करावेत, युट्यूबच्या ह्या प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ का अपलोड करावा आणि त्या व्हिडिओतून आपल्याला कशा प्रकारे ग्रोथ करून घ्यायचं आहे आणि पुढील येणाऱ्या 5 वर्षांमध्ये तुम्ही एक लिस्ट बनवा. तुम्हाला इथून काय काय अचीव करायचं आहे, तरच तुम्ही या प्लॅटफॉर्मवर यशस्वी होणार आहात आणि 100% यशस्वी होणार आहात. तुम्ही लिहून ठेवा की आजपासून 5 वर्षानंतर ह्याच दिवशी माझ्याकडे एक कार असेल किंवा एक बंगला असेल किंवा एक मुलांच्या शिक्षणासाठी सर्टन अमाऊंट माझ्या बँकमध्ये जमा झालेली असेल आणि हे सगळं तुम्ही लिहून ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर व्हिडिओ बनवायला घ्यायचा आहे. आता व्हिडिओ अपलोड करण्याचं कारण असल्याशिवाय आपल्याला म्हणजे ते मोटिव्हच नसेल आपल्या समोर, तर तो व्हिडिओ किंवा तिथून मिळणारा सक्सेस हे आपल्या वाट्याला कधीच येत नाही. तर चला मी थोडंसं क्लिअर करून सांगते मी तुम्हाला कशा प्रकारे हे वर्क होतं. तर नमस्कार, मी रीना आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून पुढे असलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे आपले व्हिडिओज इमिडिएट तुमच्यापर्यंत पोहोचले जातील. तर युट्यूब म्हणजे नक्की काय आहे, हे प्लॅटफॉर्म युट्यूबनी सर्वांसाठी कधी ओपन केलं याच्यावर एक थोडक्यात बघूयात आपण. तर 2005 साली सुरुवात झाली युट्यूबच्या ह्या प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ अपलोड करण्याची. पण 2005 मध्ये युट्यूब आपल्याला पैसे देत होतं का? तर नाही. 2005 साली युट्यूबनी सांगितलेलं की तुम्ही कोणत्याही प्रकारचे व्हिडिओज इथे अपलोड करा आणि इतर लोक ते बघून त्याला शेअर करू शकतात. म्हणजेच काय, तर हे फ्री एंटरटेनमेंट माध्यम होतं. ज्यांना आवड होती ते शूट करायचे आणि नंतर ऑडियन्स त्यांना बघून ते शेअर करायचे. त्यानंतर 2007 साली युट्यूबने एक प्रोग्राम आणला, त्याच्यामध्ये त्या प्रोग्रामचं नाव ठेवलेलं होतं युट्यूब पार्टनर प्रोग्राम. तिथून पुढे युट्यूब पैसे देण्यासाठी सुरुवात करू लागलं. मग तेव्हा काही असं सिस्टम नव्हतं, त्याच्यामुळे ना ज्याचे सबस्क्रायबर जास्त त्यालाच पैसे मिळत होते. म्हणजेच काय, तर अगदी निवडक जे क्रिएटर होते त्यांना इथून पैसे मिळत होते. त्यानंतर 2010 रोजी YPP मध्ये थोडेफार बदल करण्यात आले. म्हणजेच काय, थोडीशी सुधारणा झाली आणि त्यानंतर स्किपेबल ऍड, नॉन स्किपेबल ऍड आणि व्ह्यूज वर जे आपल्याला पैसे मिळतात ऍड्स थ्रू रेव्हेन्यू जनरेट होतो, तो पर 1000 व्ह्यूज पाठीमागे कशा प्रकारे तो रेव्हेन्यू जनरेट होणार या प्रकारच्या काही गोष्टी तिथे चेंज केल्या गेल्या. ठीक आहे, म्हणजे स्किपेबल, नॉन स्किपेबल ऍड आणि पेड व्ह्यूज, म्हणजे व्ह्यूज प्रमाणे ज्या ऍड्स लागू लागल्या आपल्या व्हिडिओवर, ते इम्प्लिमेंटेशन झालं आहे 2010 पासून. ठीक आहे. त्याच्यानंतर 2015 मध्ये एक कंटेंट आयडी आणि कॉपीराइट ही सिस्टम युट्यूबनी लॉन्च केली. कंटेंट आयडी म्हणजे काय, तर क्रिएटरनी क्रिएट केलेल्या व्हिडिओला एक आयडेंटिटी देण्यासाठी सुरुवात झाली आणि कॉपीराइट म्हणजेच जे आपण म्युझिक वापरतो, जे फोटोज व्हिडिओज वापरतो, तर असे इतरांचे व्हिडिओज किंवा फोटोज वापरले तर त्याच्यावर कॉपीराइट देण्याची पद्धत 2015 पासून सुरू करण्यात आली. याचं बेनिफिट असं झालं की जे ओरिजिनल कंटेंट क्रिएटर होते त्यांच्या कंटेंटचं क्रेडिट फक्त त्यांनाच दिलं जाऊ लागलं. 2018 मध्ये फायनली मॉनिटायझेशनचा जी प्रक्रिया होती ती इंट्रोड्यूस केली गेली. म्हणजेच काय, तर 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तासांचा वॉच टाइम हे कधी सुरू झालं, तर 2018 पासून. ठीक आहे, तर जास्त दिवस नाही झाले. 2018 म्हणजे 7-8 वर्ष झाले हा जो रूल युट्यूब घेऊन आलेला आहे. त्याच्या अगोदर आपण म्हणायचो की खूप क्रिएटर यशस्वी झाले, सक्सेसफुल झाले. पण बघा, YPP आल्यानंतर म्हणजेच मॉनिटायझेशनचा रूल आल्यानंतर 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तासांचा वॉच टाइम आल्यानंतर त्याच्यानंतरही खूप सारे क्रिएटर इथे सक्सेसफुल झाले आहेत. ठीक आहे, आणि मग हा रूल आल्यानंतर स्ट्रिक्ट करण्यात आलं की ओरिजिनल कंटेंटवरच भर द्यायचा आणि तेव्हाच युट्यूबने सांगितलेलं आहे की जो क्रिएटर अगदी ओरिजिनल कंटेंट या प्लॅटफॉर्मवर देईल त्या क्रिएटरला ग्रोथ जास्त मिळेल. मी हायलाइट करते आणि थोडासा मी या 2 ओळींवर जोर दिलेला आहे, कारण का प्रत्येक वेळी मला जे प्रश्न विचारले जातात ना की AIचं कंटेंट वापरू का किंवा कोणाचं लिपसिंग केलेलं घेऊ का,
किंवा कुठून काही डाउनलोड करून वापरू का? तर युट्यूबनी सांगितलं की जो क्रिएटर ओरिजिनल क्रिएटिव्हिटी किंवा ओरिजिनल कंटेंट या प्लॅटफॉर्मला देईल, हा प्लॅटफॉर्म इथे जे व्ह्युअर्स आहेत त्यांना बघताना काही असं डुप्लिकेट किंवा रियूज म्हणजे वारंवार त्याच गोष्टी हे असं बघायला आवडत नाही. तर व्ह्युअर फ्रेंडली, कारण का युट्यूबचा बिझनेस होत असतो तो त्यांच्या व्ह्युअर्स कडून. ठीक आहे, त्यासाठी तुम्ही जेवढा ओरिजिनल कंटेंट देणार तेवढा तो लोकांना आवडणार, त्यांना काहीतरी नवीन बघायला मिळतं, ते हा प्लॅटफॉर्म सोडून जाणार नाहीत. आणि म्हणूनच युट्यूबने सांगितलेलं आहे तुम्ही जेवढं ओरिजिनल देणार तेवढा तो क्रिएटर पुढे जाणार आहे या जर्नीमध्ये. तर या जर्नीमध्ये कोण पुढे जाणार या प्रश्नाचं अगदी क्लिअर कट उत्तर मी तुम्हाला दिलेलं आहे. तर तुम्ही जेवढं ओरिजिनल राहाल तेवढे तुम्ही पुढे जाल. ओके. त्यानंतर 2021ला शॉर्ट मॉनिटायझेशन पॉलिसी आली. तेव्हा मॉनिटायझेशनचे असे पैसे वगैरे मिळत नव्हते, तेव्हा बोनस मिळत होता आणि नंतर मग हळूहळू तिथून रेव्हेन्यू पण जनरेट व्हायला सुरुवात झाली. आणि मग आता रिसेंटली म्हणजे 2023-24ला शॉर्ट्सवर ऍड्सची सिस्टम सुरू झालेली आहे आणि मग तो रेव्हेन्यू शेअर बिटवीन युट्यूब अँड क्रिएटर, मग ती सिस्टम 2023-24ला इंट्रोड्यूस केली गेली, म्हणजेच रिसेंटली. म्हणजेच काय तर अजूनही प्लॅटफॉर्म हे ग्रो करत आहे आणि क्रिएटरला इथे खूप ऑपॉर्च्युनिटीज मिळणार आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने मॉनिटायझेशन मध्ये पण चेंजेस होत राहतील, पण आता जे आहे ना टर्म्स आणि कंडिशन्स ते खूप आपल्यासाठी बेनिफिटेड आहेत आणि इझी आहेत. त्यामुळे तुमचं प्रोफाईल मॉनिटाईज करून घेणं आणि आत्ताच करून घेणं हे फार महत्वाचं आहे. हे झालं थोडक्यात युट्यूब बद्दल. आता आपण जाणून घेऊयात, आपण जे म्हणत असतो ना नेहमी की ठीक आहे मी तेव्हा सुरुवात केली असती, तेव्हा म्हणजे केव्हा लॉकडाऊन ज्यावेळेस चालू होता तेव्हा जे क्रिएटर ज्यांनी सुरुवात केली ते क्रिएटर आज यशस्वी आहेत आणि त्यांनाच ग्रोथ मिळालेला आहे. युट्यूबवर आपल्यासारख्यांना ग्रोथ मिळत नाही. ठीक आहे, तर तुम्ही आज काय म्हणता 5 वर्षापूर्वी मी सुरुवात केली असती तर, आणि आज जर हा प्लॅटफॉर्म तुम्ही सोडला ना तर 5 वर्षानंतर पुन्हा तुम्हाला हेच बोलायचं आहे की तो प्लॅटफॉर्म युट्यूबचा हा प्लॅटफॉर्म मी 5 वर्षापूर्वी काम करत होतो किंवा होते आणि तेव्हा जर मी हा प्लॅटफॉर्म सोडला नसता तर आज मी रिटायरमेंट घेतली असती किंवा मी माझ्या मुलांना खूप चांगलं आयुष्य देऊ शकलो असतो. जी गोष्ट आपण प्रेझेंटमध्ये बोलतो ना ती गोष्ट इथेच लागू करायची. म्हणजेच काय, केली असती तर नाही, मला आज हे करायचं आहे आणि हे केलं तर माझं फ्युचर सिक्युअर होणार आहे. जे तुम्ही पास्टमध्ये सगळे सेंटेन्स बोलता ना तर ते सेंटेन्स आत्ताच बदलायला सुरुवात करा. म्हणजेच काय, तर त्यांनी 5 वर्षापूर्वी कुणीही नव्हतं म्हणून ते केलं. तुम्हाला माहितीये का, आजही ऑपॉर्च्युनिटी आहे. जिथून तुम्ही सुरुवात करता, ज्या दिवसापासून ज्या क्षणापासून तुम्ही सुरुवात करता, असं म्हणतात की कोणतीही वेळ अयोग्य नसते. आपण ज्या वेळी घेतलेला जो डिसिजन असतो तो किती योग्य किंवा अयोग्य असतो ते पुढे जाऊन आपल्या सक्सेसवर ठरतं की आपण हा डिसिजन किती योग्य प्रकारे घेतलेला आहे. आता तुम्हाला सांगते, एक स्लो क्रिएटर आहे, ठीक आहे, ज्याला ग्रोथ खूप स्लो मिळत आहे. ओके, आणि मॉनिटायझेशनही मिळालं, परंतु डॉलर बनण्यासाठी खूप वेळ लागत आहे, तरीही तो काम करत आहे. ओके, तरीही तो काम करत आहे आणि 5 वर्षानंतर जर तुम्ही बघितलात तर त्याच्या अकाउंटमध्ये अप्रॉक्स 20-30 लाख रुपये तरी असतील. आता हे 20-30 लाख रुपये कसे आले? एकही पैसा न भरता आपल्या आयुष्यातला थोडासा जो आपण वेळ कुठेही वाया घालवतो, म्हणजे असे जर बसलो तर मोबाईल स्क्रोल करत करत 3-4 तास असेच वेस्ट जातात. एखादा फोन केला मित्रमैत्रिणींना तर 2-3 तास असेच वेस्ट जातात. त्यातून जर तो वेळ थोडासा सेव्ह केला 1 तासाचा स्वतःसाठी, म्हणजे जे काही इम्प्रूव्हमेंट करायचं, स्क्रिप्टिंग, एडिटिंग, जे काही व्हिडिओ बनवण्यासाठी लागतं 1 ते 1.5 तास पकडून चला तुम्ही, तर त्या 1-1.5 तासामध्ये सपोज तुम्ही एक 15 ते 10 मिनिटाचा व्हिडिओ, 10 ते 15 मिनिटांचा व्हिडिओ बनवला आणि कन्सिस्टंटली 5 वर्ष टाकला युट्यूबला, तर त्याच 5 वर्षाच्या जर्नीमध्ये एक स्लो क्रिएटर, ठीक आहे. आता एखादा स्मार्ट क्रिएटर आहे ज्याला सगळं नॉलेज आहे, म्हणजे काही ताईंचं एज्युकेशन अभावी त्या मागे राहतात, पण अशाही ताई आहेत एज्युकेशनची काही गरज नाही पण टॅलेंट खूप आहे तर एज्युकेशनला मागे सारतात. ठीक आहे, अशा भरपूर गृहिणी आहेत
ज्यांनी अगदी 1 वर्षापूर्वी देखील सुरुवात केलेली आहे, तेव्हा पण त्यांना कॉम्पिटिशन हे होतच आणि 1 वर्षापूर्वी सुरुवात करूनही मिलियन्स मध्ये सबस्क्रायबर्स मिळवलेले आहेत, फक्त आणि फक्त त्यांच्या कॉन्फिडन्स आणि टॅलेंटच्या याच्यावर. ठीक आहे. म्हणजेच काय तर तुम्हाला तुमची विचार करण्याची पद्धत आजपासून बदलायची आहे. आपलं यश किंवा अपयश कधी ठरतं माहितीये, हे सुरुवातीलाच ठरतं. जेव्हा आपण एखादी गोष्ट करायला घेतो त्याच वेळेस आपल्या मनात एक हा विचार यायला हवा की हे माझ्यासाठीच बनलेलं आहे आणि हे मी पूर्ण करणारच किंवा हे होणारच आहे, शक्यच आहे, ही गोष्ट अशक्य असं काहीच नाही आहे. ओके. तर हा ब्लॉग त्यांच्यासाठी जे खूप मला विचारत आहेत आता की काहीच नाही मिळत किंवा खूप एक्सक्युजेस देत आहेत बॅक टू बॅक की असं काहीच होत नाही, होतच नाही, तर ते नाहीच होणार. आता एक साधारण उदाहरण देते मी तुम्हाला. आपण जुन्या लोकांना बघायचो, ऐकायचो, खूप धान्य भरून ठेवायचे, ज्वारी, बाजरी, गहू, सगळं धान्य असायचं घरामध्ये आणि त्यांचा एक शब्द असायचा. काय असायचा की वर्षभराचं एकत्र भरलं की पुरवठा पडतो. आता ते पडू देत किंवा नको पडू देत, पण त्यांचा कॉन्फिडन्स काय असायचा की वर्षभराचं एकदम भरून ठेवलं की ते पुरवठा पडतं. आणि तसंच व्हायचं, ते धान्य खूप वर्षभर अगदी टिकायचं आणि टिकूनही उरायचं आणि असं म्हणायचं की बरं झालं की वर्षभराचं धान्य आपण एकत्रच भरून ठेवलं म्हणून आज तुटवडा पडला नाही अन्नधान्याचा. आणि जे मंथली बाजार करतात त्यांचं कसं असतं, अरे हे एवढंच राहिलं, हे संपत आलंय, अरे हे संपलं तर, आणि नंतर काय, अरे हे संपलं, म्हणजे ते पुरवठा नाहीच पडत. ओके. इथे पण लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करत असतं. जेवढ्या तुम्ही गोष्टी निगेटिव्ह बोलत 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 जाणार तर शेवटी ऍट द एंड तुमचा रिझल्ट असणार निगेटिव्ह आणि तुम्हाला ती गोष्ट नाहीच मिळणार. 30 दिवसांचं चॅलेंज ज्यांनी पण घेतलेलं आहे, ब्लेम करायचं नाही की काहीच होत नाही. निसर्गाचा नियम आहे, 21 दिवस आपण जी पण गोष्ट सातत्याने करतो तर तिथे ती आपण कंटिन्यू करायला सुरुवात करतो. म्हणजे कोणतीही गोष्ट ती असू दे, ती आपल्या अंगवळणी पडून जाते. तर ह्या 30 दिवसांचं बेनिफिट एक होणार आहे की तुम्ही कंटिन्यू सातत्याने ती गोष्ट करत राहणार आहात. आणि तुम्ही कोणतं चॅलेंज घेतलं आहे, व्हिडिओ बनवण्याचं चॅलेंज घेतलं आहे की सक्सेस होण्याचं चॅलेंज घेतलेलं आहे, हा एक फरक समजून घ्या. 30 दिवसांचं चॅलेंज हे सक्सेस मिळवण्यासाठी घेतलेलं आहे, फक्त व्हिडिओ बनवण्यासाठी नाही. तर जे बनवतात व्हिडिओ, हाय क्वालिटी व्हिडिओज असतात, पूर्ण इफर्ट्स लावतात, कारण का त्यांनी कोणतं चॅलेंज घेतलेलं असतं, सक्सेस होण्याचं. आणि तुम्ही जर फक्त व्हिडिओ बनवण्याचं चॅलेंज घेतला आणि रोज उठून फक्त एक व्हिडिओ बनवून तुम्हाला पोस्ट करायचा आहे, त्यात क्वालिटी नाहीये, त्याचं स्क्रिप्टिंग चांगलं नाहीये, त्याचं शूट चांगलं नाहीये, व्हॉइस चांगला नाहीये, थंबनेल चांगलं नाहीये, एसईओ चांगलं नाहीये, मग तुमचा व्हिडिओ कसा व्हायरल जाणार, कसं तुम्हाला यश मिळणार. 30च दिवस करा, मनापासून करा. आज सांगितलं आहे, इथून पुढे इम्प्लिमेंट करायला सुरुवात करा आणि प्लीज कुणालाही ब्लेम करू नका. आपलं आयुष्य जे आहे, आपण जसे जगत आहोत, ऍट प्रेझेंट आपण ज्या सिच्युएशन मध्ये राहत आहोत त्याला कारणीभूत आपण स्वतःच असतो. कितीही आपण म्हणजे कोणालाही काहीही सांगितलं, आपल्या समोर जर आरसा असेल आणि आपण त्या आरशात पाहिलं तर आपल्याला खरं रियालिटी कळते की आपली जी काही सिच्युएशन असते तिला कारणीभूत फक्त आणि फक्त आपण असतो. आणि आपल्याला जर आपली ही सिच्युएशन बदलायची आहे तर आपणच रिस्पॉन्सिबल ठरणार आहोत. म्हणून आजपासून व्हिडिओ बनवा, व्हिडिओ बनवणं सोडू नका, हे प्लॅटफॉर्म सोडू नका. हळूहळू ग्रोथ मिळू द्या, कन्सिस्टन्सी ठेवा, काही ना काही फुल ना फुलाची पाकळी तुम्हाला मिळणार आहे. आणि काय माहिती 5 वर्षानंतर फक्त 20-30 लाख रुपयेच नाही तर 1 CR, भरपूर काही गोष्टी तुम्ही इथून मिळवू शकता. आता मी हे तुम्हाला गॅरंटीड सांगत नाहीये, पण मी हे तुम्हाला सांगते की तुम्ही जर कंटिन्युअसली काम केलं तर एवढं तरी युट्यूब आपल्याला 5 वर्षांमध्ये देतं, जेणेकरून तुम्ही सामान्य लाईफ जगत असाल तर सामान्य लाईफ मधली रिटायरमेंट तुमच्या वाट्याला येऊ शकते. तर काय वाटतं, तुमचं मत मला सांगा. कुणाला काही अजून जास्त या टॉपिकवर बोलायचं असेल तर तेही सांगा, मन मोकळं करा आणि एकदम म्हणजे एक नवीन पॉझिटिव्ह एनर्जी, मोटिवेशन घेऊन कामाला लागा. आज तारीख होती 11/1/2011 हे पोर्टल आहे आणि म्हणून म्हटलं की ही चांगली गोष्ट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. आणि हा एक छोटासा प्रयत्न. तर व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतर मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आहात तर पटकन सबस्क्राईब करून पुढे असलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करा,
चला उद्या पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका छानशा कंटेंट बरोबर. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.